संगीताची राणी वनिता खराडकर यांच्या लोकनाट्य भावगीत तमाशा टेजचं उद्घाटन झालेलं आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। शांत राहा आणि शांततेचं सहकार्य द्या। अखिल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत असलेली लावणी सम्राज्ञी संगीताची राणी वनिता खराडकर यांचा 5 मिनिटातच कार्यक्रम होत आहे। तरी सर्वांनी आपापल्या जागेवर बसून विनंती करतो। आपल्या शानी जाती म्हातारी पाहिजे का नको? ती वरच्या आईची, ती ठकू मावशी, तिला हाक मारून घ्या असे ना। आगे मावशी काय बनगड मुलीचा विचार झालाय काय लाय? आज मथुरीचा बाजार बंद म्हणजे आज बाजार बंद रातभर करून कंटाळा आलाय। बाजार बाजारचं नाव घे ना। बाजार रातभर करून कंटाळा आलाय म्हणजे आज बाजार बंद म्हटलं मुलीचा विचार झालाय आज देवदर्शनला जायचं। म्हणजे सर्व मुलीची तयारी झाली ना? देवदर्शनला जायचं मग मुलीची विचारू देवासाठी काय काय घेतलं हे सगळ्या मुलीला विचार। ठीक आहे या 1 नंबर काय का देवासाठी काय घेतलंय ना? काय पुरणपोळीचं निवाद पुष्पहार। पुरणपोळीचा निवाद म्हणजे गावाच्या गांडीत हरभरा घातला। अगं कणकीत पुरण आम्ही कणकीत पुरण घालीत नाही मग डायरेक्ट गावाच्या गांडीत हरभरा घालतो आम्ही। तुझी तयारी झाली या तुम्ही देवासाठी काय घेतलं? 5 पोती गुलाल। काय देवाला पुरायचे का तुला पुरायचे? देवासाठी नवस होता माझं वाटुळ होऊ दे। या तुम्ही देवासाठी देवासाठी काय घेतलं? नारळ देवाला फोडायचे का तुला फोडायचे? मला फोडायचे म्हणजे देवा फोडा। तुझी तयारी झाली या तुम्ही देवासाठी काय? नारळ अगरबत्ती आणि कापून घेतलंस का? कापूर घेतला। तुझी तयारी झाली या तुम्ही देवासाठी मी देवासाठी कासाठी भरून दूध अभिषेक घालण्यासाठी तुझी तयारी झाली या तुम्ही देवासाठी काय घेतलं? पंचारतीचं टाक म्हणजे देवाला ओवाळण्यासाठी काय संधी भरून पाणी झाली तुझी तयारी या तुम्ही देवासाठी अगं मावशी माझा गरीब प्रपंच मग तुझे आई बापा तुला गरीब का काढली? हा नशिबाचा भाग असतो। बर ज्याच्या नशिबात श्रीमंती असते त्याला श्रीमंती देव देतो होय। ज्याच्या नशिबात गरीबी असते त्याला गरीबी देतो। म्हणजे तू गरीब आहे त्या हिशोबाने देवाला घे। नवरा दारुडा 4-5 मुलं बाळ नवरा दारुडा 4-5 मुलं बाळ मग ती कशी ओपन केली? अरे ही निसर्गाची स्कॉर्पिओ ही गाडी ज्याची आहे ती गाडी काढून घ्या बरं का। इथं बघायला माणसं बसले आहेत त्याला जागा मिळत नाही ती गाडी काढून घ्या। स्कॉर्पिओ गेल्या वर्षी 92-47 गाडी काढून घ्या। स्कॉर्पिओ समोर गाड्या लागल्या सर्वांनी बाहेर काढा। काय घेतलं देवासाठी? गेल्या वर्षी मी देवाच्या देवळामध्ये गेले नवऱ्याच्या दारूला मी कंटाळे बर 4-5 मुलांच्या पोटाबाळाला अन्न मिळलं पाहिजे का? बरोबर आहे म्हणून मला शेजारची ती संगी ती जायची देवाला। तिने मला सांगितलं काय? अगं अक्का
अगं माळावरती देव आहे ना, बरोबर आहे. त्या देवापाशी जा हा आणि त्या देवाला तू गारण घाल. मग काय कारण गायलं? मग मी देवाला हात जोडले, काय जोडलं? पदर पसरला, बर. देवाला सांगितलं, देवाला, ए देवा, ए देवा, अरे मी गरीब आहे, बरोबर आहे, माझा प्रपंच गरीब, बरोबर आहे. तुझ्यासाठी मला नारळ देता येणार नाही, मग काय केलं? उदबत्ती देता येणार नाही, बर बकरं कोंबडं कापता येणार नाही. बर. तेव्हा माझ्या गरीबाची भोळी भक्ती ही तुला मान्य करावी लागल. होय होय. म्हणून देवाला मी हात जोडून काय सांगितलं? काय सांगितलं? की माझ्या यंदाच्या वर्षी माझ्या नवऱ्यानं दारू सोडू दे, सोडून दे, आणि माझा गरीब प्रपंच हा सुखी राहू दे. बर. मग या वर्षी माझ्या नवऱ्यानं दारू सोडली, हा म्हणून देवासाठी मी काय केलं? काय केलं? माझं असणारं तन मन धन हा सर्व देवाच्या चरणी मी अर्पण केलं. म्हणजे देव प्रसन्न झाला. झाला ना. बर. अगं त्याची म्हण आहे, काय? बकरं कोंबडं दिल्यानंतर देव पावत नसतो. पावत नाही. मनापासून भक्ती देवाची केली केली पाहिजे. अंधकारणापासून होय. बेमीला वळण वड लागली पाहिजे. तेव्हा भक्ती कुठेतरी होत्या. आता प्रत्येक मुलीला विचारलंस, होय. तू देवासाठी काहीतरी घेतलं पाहिजे. म्हणजे मी बी घेतलं पाहिजे. आणि मग काय? मी देवासाठी बोंबलाचा आमरस घेते. डोकं शुद्धी राही का? कायला? म्हातारी झालीस, कायला? देवाला आमरस कशाचा अगं बोंबल? बाया, मी आंब्याचा आमरस घेतलं. माशी बोंबल ना. आंब्याचा आमरस घेतलं. हा. पण जाताना देवाला जायचं कसं? कसं मनात भाव पाहिजे. पाहिजे? त्याशिवाय देव प्रसन्न होणार नाही. होणार नाही. नंतर देवाला जायचं आणि देवाच्या गाभाऱ्यातनं बाहेर यायचं. देव प्रसन्न कसा व्हायचा? होणार नाही. तेव्हा देवाची भक्ती मनापासून करायची. मीच करणार. झाली? हो. चला चला. लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, बाय पाहुणी बाय पाहुणी रघुनंदन सावळा, बाय पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, बाय पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा. नक्षेदाराची रम्य मंडपी, जबरी सारी थोर मंडळी, नक्षेदाराची रम्य मंडपी, जमली सारी थोर मंडळी, उभी जानकी चलता जवळी, उभी जानकी चलता जवळी, बाय घेऊनी घेऊनी बहर फुलाची माला, घेऊनी बहर फुलाची माला, घेऊनी बहर फुलाची माला, मुनिवरांना मान दे मुनी, मुनिवरांना मान दे मुनी, उठले रघुवीराचे पाहुणे, मुनिवरांना मान दे मुनी, उठले रघुवीराचे पाहुणे, मनासारखे
नंबरची भक्ती तुम्ही करायची, मी ना मनापासून करायची. अगं मावशी, हो मी जर भक्ती जर देवाची केली हा तर देव देवळात असणारा तो हो. माझ्या भक्तीला धावून येणार. तुम्ही जर भक्ती केली हा, देव गाभाऱ्यात असला देव पळून जाईल. पळून नाही जाणार. त्या गरीब भक्ताच्या भक्तीला धावून येणार. म्हणताना देव जाग्यावर राहण्यासाठी हो. तुम्ही मनापासून भक्ती करणार ना. तयार आहे? हो. चला. मधुवंतीच्या मधुवंतीच्या सुरासुरातुनी आळवीची ती नाम दर्शन दे घनश्याम, एकदा 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 दर्शन दे घनश्याम. मधुवंतीच्या सुरासुरातून, मधुवंतीच्या सुरासुरातून आळवीची ती नाम दर्शन दे घनश्याम, एकदा दर्शन दे घनश्याम, घनश्याम दर्शन दे घनश्याम, एकदा दर्शन दे घनश्याम, एकदा दर्शन दे घनश्याम, एकदा दर्शन दे नैनी माझ्या गोकुळ बसरे, नैनी माझ्या गोकुळ बसरे, यमुना नेते गाली हसरे, यमुना नेते गाली हसरे, राधी पळवी सर्व वाहिले, राधी पळवी सर्व वाहिले, सुख शांतीचे नाम दर्शन दे घनश्याम, एकदा दर्शन दे घनश्याम, घनश्याम दर्शन दे घनश्याम. वसंतातले पूजले पूजन, वसंतातले आकाशी झेप गेली पाखरांना, आकाशी झेप गेली पाखरांतुनी, सोन्याचा पिंजरा सोनी, सोन्याचा पिंजरा सोनी, सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप गेली पाखरां, आकाशी झेप गेली पाखरांची सोनी, सोन्याचा पिंजरा सोनी, सोन्याचा पिंजरा सोनी, सोन्याचा पिंजरा. काढा काढा
घागर चला घालूया 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 घागर लाल चुनी कौतुक दिसत गोरी लाल चुनी कौतुक दिसत गोरी चला घालूया घागर 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 घालूया घागर शेवटची भक्ती तुम्ही करा. काय मान मोड आलाय नवा मी सांगतोय तुम्ही असं करताय. हॅलो थांबा थांबा ह्या झाडाखाली चार चाकीच्या लागल्या आहेत तरी सर्वांनी काढून घ्या बरं का. लोकांना बसायला जागा नाही. 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या गाड्या काढून घ्या. सर्वांना नम्रची विनंती आहे ती गाड्या काढून घ्या. इथं भक्तांना बसायला जागा नाही. सगळे लोक घरात बसलेत आणि तुमच्या गाड्या सावल्या आहेत. त्या गाड्या आपापल्या काढून घ्या. परत वेळ येऊन सांगायची. धुंद होऊ दे मला या यमुना तीरी.
पूजन रे